हे आहे रोजमेरी आमला होममेड ऑइल। तर चला होममेड आमला आणि रोजमेरी ऑइल कसं काय करायचं आणि त्याचे किती मोठे बेनिफिट्स आहे हे बघूया। इथं आहे रोजमेरीची डिटेलिंग, जे आपल्याला रोजमेरी कशाला लागते, काय बेनिफिशियल आहे ते हे सगळं इथं लिहिलेलं आहे। हे तुम्ही पॉज करून झूम करून वाचू शकता। आता इथं ब्लॅक आमला घेतलेला आहे आपण, म्हणजे सुक्का आवळा। तर ह्याचे काय बेनिफिट्स आहे हे सुद्धा आता मी थोडक्यात तुम्हाला सांगते की ह्याच्यात आपण लवंग आणि कढीपत्ता सुद्धा घेतलेला आहे। आता ह्याच्यात रोजमेरी रिग्रोथ करते केस, म्हणजे जिथं टक्कल झालेलं असेल तिथं सुद्धा इझिली केस रिग्रोथ होतात, म्हणजे वाढतात केस आणि जे केस गळणार आहेत त्यांनाही गळण्यापासून थांबवते। आणि आवळा इथं काय करतो, म्हणजे ब्लॅक आमला, तर आवळा इथं काळावाला करतो की आपले केस जे आहेत ते पांढरे होण्यापासून किंवा ग्रे होण्यापासून वाचवतो। तर बऱ्याचशा आजकाल अगदी 8-10 वर्षाच्या मुलांचेही केस पांढरे किंवा ग्रे होत आलेले आहेत। तर हे सर्व प्रॉब्लेम जे आहे अगदी लहान 1 वर्षाच्या बाळापासून तर अगदीच 100 वर्षाच्या आपल्या वडीलधाऱ्यांपर्यंत, आपण आजी आजोबापर्यंत सुद्धा तुम्ही हे तेल वापरू शकता। सेफ आहे, हेल्दी आहे आणि नैसर्गिकरित्या आपण घरी बनवलेलं आहे। ह्याच्यात कोणतेही आपण केमिकल यूज नाही केलेलं। नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन। आज संडे स्पेशलमध्ये मी तुमच्यासोबत आणलेलं आहे एक होममेड हेअर ऑइल, जे आहे रोजमेरी आमला हेअर ऑइल। तर अगदीच कोणते प्रिझर्वेटिव्ह न वापरता आणि अगदीच वर्षानुवर्ष टिकेल असं हे आमला रोजमेरी हेअर ऑइल आपण घरच्या घरी कसं करायचं ते बघूया। आता जसं मी तुम्हाला सांगितलं की रोजमेरीचे भरपूर बेनिफिट्स आहे। आता रोजमेरी हा असा घटक आहे सुक्या फुलांचा की जो खूपच जास्त बेनिफिशियल, आणि आवळा सुद्धा खूप चांगला स्रोत आहे व्हिटॅमिन सीचा, आणि आपले केस स्ट्रॉंग आणि लॉंग करायचं आणि काळे सुद्धा करतं। आता लवंग आणि कढीपत्ता आणि खोबरे तेल घेतलेले इथं मी, म्हणजे पॅराशूट किंवा मी तर डाबरचं घेतलेले आमला घेऊ शकता तुम्ही, कोणते हवं ते। कोकोनट ऑइल बेस घ्यायचं आहे आणि त्याच्यात रोजमेरी, सुक्का आवळा आणि लवंग घेतली अर्धी वाटी आणि 4 ढाळी घेतल्यात कढीपत्त्याच्या। आता कढीपत्ता असेल तर नक्कीच घ्या, खूप छान असतं कढीपत्ताही आपल्या केसांसाठी। तर चला आता बघूया आपल्या तेल कसं काय बनवायचं ते। अगदी साधी सोपी पद्धत आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल आणि खूप बेनिफिशियल आहे। तर नक्की या पद्धतीने हे तेल बनवा आणि भरपूर फायदे ह्याचे अनुभवा। तर एक पातेलं घेतलं, पातेलं कधीही जड बुडाचं घ्यायचं, म्हणजे जे बॉटम जाड असेल ना थोडंसं हेवी घ्यायचं। पातळ चहाचं पातेलं वगैरे घेऊ नका, आणि थोडंसं मोठं असलं तर अतिउत्तम। तर इथं कढीपत्त्याचे पानं काढले, काढे घ्यायचे नाही, नुसते पानं घ्यायचे। लवंग टाकली अर्धी वाटी, एक साधारण 50 ग्राम लवंग असेल तर अर्धी वाटी लवंग, अर्धी वाटीच मी रोजमेरी सुक्की असते ना ती टाकली। ही ऑनलाईनच आपल्याला इझिली भेटते, वाण दुकानात किंवा किराण्याच्या दुकानात भेटेल का नाही खात्री नाही, पण आवळा नक्की भेटतो। तर आता म्हटलं रोजमेरी मागवलेलं तर मग आवळाही मागवला ऑनलाईनच। तर तुम्हाला हवं असेल तर मी लिंक देईलच खाली, तर तिथून नक्की तुम्ही बाय करू शकता। तर हे बघा, इथं सुक्का आवळा अर्धी वाटी, रोजमेरी अर्धी वाटी आणि लवंग अर्धी वाटी आणि कढीपत्त्याचे पानं मी 4 ढाळ्या घेतल्या। तुमच्याकडे 4 नसतील तर 3-2 घेतल्या तरी चालतील। कढीपत्ता घेणं महत्त्वाचं। आणि इथं डाबरचं मी इथं अनमोल ऑइल जे असतं ना पॅराशूटचं ते घेते, म्हणजे कोकोनट ऑइल। आता पॅराशूट आपल्या तोंडातच बसलंय लहानपणापासून, त्यामुळे पॅराशूट निघतं असो। तर इथं हे जे तेलाची बॉटल आहे ते साधारण 700 ml आहे, तर ते आपण पूर्ण ह्याच्यात काढून घेतलं तेल, आणि तेल पूर्ण काढून घेतलं की आत्ता तुम्ही म्हणता ह्याला काय करायचं, ह्याच्यात तुम्हाला अजून इन्क्लूड करू नका काही, म्हणजे बरेचशा जण ह्याच्यात ॲलोवेरा, मेथ्या हे काही घटक आपल्याला इन्क्लूड नाही करायचे। ते का नाही करायचे तेही मी सांगणार आहे तुम्हाला, पण आता सध्या ह्याला 3 दिवस, जसं आपण लोणचं मुराला ठेवतो ना झाकून, बस 3 दिवस ठेवून द्यायचे बाजूला। बॉईल करायचं नाही, काय नाही, बस मिक्स करून ठेवून द्यायचं 3 दिवस। 3 दिवसानंतर तुम्ही बघू शकता इथे बघा, नाही आपला कलर बदलला आवळ्यामुळे, नाही आपलं कोणतंही तेल जे ते सुकलं, आकसलं, काही नाही झालं ना। आवळा इथं फुगून आला, भिजलाय पण तो फुलून नाही आला, म्हणजे फुलला नाही, दुप्पट नाही झाला, किंवा आवळ्याने इथं तेल पिऊन घेतलं असंही काय नाही। तर जसं होतं तसंच अगदी। आता याला मी बॉईल करायला ठेवलं, 3ऱ्या दिवसानंतरचं हे सगळं। आता उकळी छान अशी कडकडून उकळी येऊ द्यायची मोठ्या गॅसवर। तर हे बघा, जसं मी म्हटलं इथंच उभं राहायचं आणि छान ह्याला उकळी येऊ द्यायची। तर हे का करणं महत्त्वाचं आहे, उकळणं किती वेळ उकळवणं
महत्त्वाचं आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण की माझी मम्मा स्वतः ते काय करायचे की अगदी तूप कडायला ठेवल्यासारखं अगदी एक एक दीड दीड तास त्याला तेलाला कडवायची आणि मग ते काय व्हायचं की अगदीच त्याचा कडवट वास यायचा आणि तेलाची अगदी चोथा राहायचा तो, म्हणजे तेलचं एक्स्ट्रॅक्ट राहत नव्हतं, त्याच्यात अर्थ राहत नव्हता त्या तेलाला. त्यामुळे तेल कधीही हेअर ऑइल करताना तेलाला अगदी जास्तही उकळू द्यायचं नाही किंवा अगदी कमी उकळू द्यायचं नाही, म्हणजे ते कच्चंही राहता कामा नाही आणि ते अगदीच ओव्हर कुक पण व्हायला नको. आता ते कसं काय ते सांगतेच मी तुम्हाला. आधी ह्याला छान एक उकळी द्यायची, जसं आपण पाण्याला उकळी देतो तसं अगदी तेलाला छान असे उकळी आली. आता तुम्ही बघितलं, उकळी आल्यावरती ह्याला स्लो गॅसवरती ठेवून द्यायचं. अगदी अलाराम लावा किंवा एखादं काम करा 15-20 मिनिटाचं. किचनमध्ये असाल तर भांडे वगैरे करा, म्हणजे जे 15-20 मिनिटात बेसिक काम तुमचं असतं ते करून घ्या. आणि एका बाजूला स्लो गॅसवरती याला 15 ते 20 मिनिटं, खूप जास्त झालं तर 20 मिनिटं अलाराम लावून ठेवा, नाही तर दुसऱ्या काही कामात असाल तर. 20 मिनिटानंतर गॅस बंद करायचा आपल्याला आणि पूर्णपणे हे तेल थंड होऊ द्यायचं. 20 मिनिटं का तर अति ह्याला करपू नये आणि अति ह्याला कच्चंही ठेवू नये. तर कारण की आपला जो आवळा आहे तो फुलला नाही आहे, तो जस्ट मुरलेला आहे. त्याच्यात आवळ्याने आपला कलर नाही सोडला, तो आता सोडणारच आहे. कारण की तेल म्हटलं, तेल छान कडक केलं तर त्याच्यात कोणतीही वस्तू टाकली, ते सोनंही टाकलं तर ते करपतं. तर आता आपण आवळा टाकला, तो असा तर नॉर्मल तो फुलला नाही भिजला नाही, मुरला, पण तो सॉफ्ट नाही झाला, त्यांनी तेल पिलं नाही म्हणायचं तात्पर्य. आत्ता जर तुम्ही ह्याच्यात बघताल 20 मिनिटानंतर आपलं तेल जे ते अगदी रंगढंग सगळंच बदलणार आहे. तर हे बघा, स्लो गॅस करून मी मस्तपैकी 15-20 मिनिटाला शिजू देत आहे. आणि आता असं मी म्हटलं की हे तेल, ह्या तेलामध्ये आपल्याला मेथ्या, कांदा, ॲलोवेरा अजिबात नाही टाकायचा. कारण की मेथ्या, कांदा, ॲलोवेरा हे ब्लिचिंग इफेक्ट रिलीज करतं, स्पेशली ॲलोवेरा. त्या ॲलोवेरा काय होतं, ब्लिचिंग इफेक्ट टाकतं, पांढरेच होणार ना केस, ग्रेच होणार तुमचे केस, मुळात सॉफ्ट होतील, सिल्की होतील, पण काळे होणार नाही, ते ग्रे होतील, ते व्हाईटनर होतील. आता हे बघा 15-20 मिनटं आणि झाले 15-20 मिनिटांनी तुम्ही बघू शकता, असं मी म्हटलं रंगढंग सगळं बदलेल. तर अगदीच फुलून वर आल्याने मस्त काळा झालेला आहे आवळा, म्हणजे करपला आवळा कडक तेलामध्ये. आता गॅस मी बंद केलेला आहे आणि वाफ निघू देते. वाफ छान असं गार होऊ द्यायचं, छान तेल, कारण की आपल्याला तेल भरायचं आहे बाटलीत, त्यामुळे गरम राहता कामा नाही. पूर्ण अगदी 2-3 तासानंतर मी हिला बघते. चाळण घ्यायची, खाली पातेलं घ्यायचं आणि पूर्ण तेल जे ते गाळून घ्यायचं, ह्या प्रकारे. आता तुम्ही बघू शकता, जितकं आपण तेल टाकलेलं तितकंच निघालं आहे. तेलाचं वेस्टेज इथं झालं नाही. जितकं आपण वापरण्यात घेतलेलं भिजवण्यासाठी तितकंच तेल आहे. इवन मी म्हणेल की ह्याचं जे अर्क निघालेलं आहे त्याचं उलट वाढलं आपलं तेल. म्हणजे इथं आवळ्याने आपलं जे गुण आहे ते रिलीज केलेले, बट तेल पिलं नाही, तेल सोडलं नाही किंवा तेल पिलं नाही. आता पूर्वी गेल्या वर्षी मी काय करायचे, रोजमेरी ममाअर्थचं तेल वापरायचे, छान आहे, बट त्याच्यामध्ये नुसते जास्वंत आणि रोजमेरी होते. तर मी म्हटलं की थोडं अजून स्ट्रॉंग हवं आणि घरी करूया. तर मग मी असा शोध लावला गेल्या वर्षी आणि खूप छान इफेक्ट झाला. मी ती बाटली अशी जपून ठेवली की त्याच्यात आपण तेल फिल करून मी वापरलेली ती. तर म्हटलं चला आता परत ते तेल बनवूया. आणि हे घ्या, आवळा रोजमेरी ऑइल रेडी आहे, कढीपत्ता आणि लवंग सहित. आता हा जो चोथा आहे हे फेकायचं, ह्याला वापरण्यात अर्थ नाही, हे पूर्ण करपलेलं आहे. तर ह्याच्या आपण जितकं निघेल तितकं तेल निघालेलं आहे आणि एखादा तासभर अजून ठेवा, जे निघेल ते निघेल, ते लावा केसाला. आता हे जे तेल आहे याच्या जसं मी तुम्हाला सांगितले, केस दाट होतील, केस गळायला कमी होतील, इचिंग, डॅन्ड्रफ, कोंडा जे काय असेल तुमच्या स्काल्पमध्ये ते सॉल्व होतील. आता मेन इशू घे बघा, आधी वेणी अशी होती पातळ आणि नंतर अगदी 2-3 आठवड्यानंतर माझे केस छान दाट झाले आणि वेणी अशी घट्ट आली, म्हणजे जाड झाले केस. तुमचा टक्कल पडलेला असेल तरी सुद्धा तुम्ही वापरू शकता. तुमचे केस गळत असतील, ग्रे झाले असतील तरीही वापरू शकता.
प्रिव्हेंटली रोज वापरल्याने किंवा एक 8-15 दिवस रेग्युलर वापरल्याने तुमचे केस हळूहळू ब्लॅक होतील, ग्रे हेअरची प्रॉब्लेम तुमची सॉल्व्ह होईल, इचिंग डॅन्ड्रफ सॉल्व्ह होईल, तुमचे केस गळती कमी होईल आणि जे गेलेले केस ते रिटर्न येतील, रिग्रोथ होतील. आय होप ही रोजमेरी हेअर ऑइल जे आपण घरी बनवले तो तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी किंवा ही आयडिया नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसं वाटतं हे होममेड रोजमेरी ऑइल. आय होप अगदी साधी सोपी इझी टेक्निक आहे. आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण की सगळं करणं निःशुल्क आहे, फुकट आहे. हे सगळं करा कारण की आपल्या व्हिडिओसाठी भरपूर मेहनत आपण करतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.